आमची अॅनिव्हर्सरी जवळ येते तर नवरा बोलला तुला काय पाहिजे सांग लवकर, लगेच देतं. जे मागशील ते लगेच देतं. मग मी डिवोर्स मागितलाय. नवऱ्याचा राग जरी आगीसारखा असला ना तरी त्यात माझे शब्द पेट्रोल सारखे असतात. मग काय अजून जास्त पेटतं. जगाला वाटतं की लव्ह मॅरेज केलं म्हणजे नवरा धाकात, सासूरवाडी मुठीत आहे. पण असं काही नाही. असं काही नसतं. जेव्हा नवऱ्याचा मूड चांगला असतो तेव्हा ए बायको, ए शोना, ए पिल्लू, ए जानू, ए बाबू. जेव्हा मूड खराब असतो तेव्हा ए काळे, ए म्हशे. आपल्या लहानपणी टीव्हीवर कार्यक्रम असायचे. शक्तिमान, विक्रम वेताळ, चंद्रकांता. आणि आताच्या मुलांच्या वेळेस भाभीजी घर पर है, जीजाजी छत पर है. चहा. सुन बाई, तुला एक विचारू का ग? हो आई, विचारा ना. तू किती चांगली आहेस ग. नवीन नवीन आहे म्हणून. तुम्हाला माहितीये का 90% बायका नवऱ्याची सवय बदलायचा विचार करतात. हा, तुला माहिती का 90% नवरे ना बायकाच बदलायचा विचार करतात. एक वेळ अशी होती की नवरा बायको एकमेकांची हिंमत वाढवायची आणि आता एकमेकांची बीपी वाढवतात. इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणताच दाजी आपल्या सालीसोबत रागाने बोललेला नाहीये. लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला. वटपौर्णिमा आणि करवा चौथला हाच नवरा मला 7 जन्मपर्यंत मिळू दे अशी प्रार्थना करतो. आणि बाकी वर्षभर त्याला शिवाय होतात. मित्रा, चांगलं वाग जरा माणसात. यावर्षी लग्न करून टाकू तुझं. खालची वांदे असतात आणि हा आवाज ऐकायला मिळतो तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. तथा 3 दिन में समाप्त हो जाएगी. बिना रुकावट सेवाओं का आनंद लेने के लिए रिचार्ज करें. योर प्लान वैलिडिटी विल एक्सपायर विद इन 3 days. रिचार्ज तथा 3 दिन में. नवरा मला अजिबात इग्नोर करत नाही बरं का. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. फक्त मी बोलत असताना तो त्याच्या मोबाईल मध्ये बघत असतो. ओके, ठीक आहे, अच्छा, बरं, एवढंच बोलतो. बाकी इग्नोर. महिला मंडळ, जर व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गजरा दिला तर जास्त खुश होऊ नका. त्या गजऱ्यामधील गुलाब कुठे गेला याचा शोध लावा. आय लव्ह यूचा शोध चायनामध्ये झाला असेल म्हणून नसतं. ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी. चाललं तर चंद्रापर्यंत नाही तर संध्याकाळपर्यंत. बायकांना किती पण कपाट भरून साड्या असू द्या तरी पण बायका नवऱ्याला सणासुदीला हेच म्हणणार, अहो चांगली साडीच नाही राहिली, एखादी घेता का. पुरुषांचं नशीब किती भारी आहे का नाही. इथं पण अप्सरा, वर गेला पण अप्सरा. आणि आमचं इथं पण माकडं तिथं पण माकडच. नाही तर काय. मम्मी, मंगळसूत्र म्हणजे काय ग? मंगळसूत्र म्हणजे नवरा बाळा. अगं मग ते वाकडं झालंय, सरळ कर. कुठं? ते बघ तुझ्या गळ्यात. ते काय सरळ होतं गे? कधी गोड बोलायचं माहितीये? सरळ बोललं तरी वाकडं, काय आण म्हटलं की वाकडं, कुठं फिरायला चला म्हटलं की तोंड वाकडं, कायम वाकड्यातच शिरते. ते सरळ होत नसते.